विषयामध्ये कसे आहे आणि म्हणून आता मी त्यांच्या इतिहासामध्ये जात नाही. आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो त्याच विषयावरती मी बोलतो. मी सदाभाऊला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही उद्या आम्हाला 50 लाख रुपयाचं पत्र पहिलं द्या. म्हणजे आपण काय जाऊ खूप बांधाचं आहे. तुम्ही आता चर्चा झालेली आहे जी गायमुखाजवळ 12 गुंठे ग्रामपंचायतीची जागा आहे. तर आपण पहिल्यांदा काम सुरुवात करू गायमुखाजवळ. आता आपण जाऊ की मान्य तुमचं काय चर्चा आपण चर्चा करू. याच्यानंतर आमच्या बोलून त्यानंतर पहिल्यांदा 8 ऑगस्ट त्यांचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी आपल्याला तुदळ मारायचे आहे. आता आपण पोहोचलोय 6 जूनला. 18 तारखेपर्यंत आचारसंहिता 22 तुमची बिनविरोधच आहे. त्यामुळे आता विषय नाही. उद्या तुमचं उद्या मी उतारा दिला आपलं काम सुरू होईल. आपण डिझाईन वगैरे तयार करू. 2-4 प्रकारचे तुम्ही करा आम्ही करतो. प्रत्येकानं काहीतरी वेगळे लोक असतात चांगल्या क्वालिटीची त्यांच्याकडून आपण डिझाईन त्यांना राहू. पहिल्यांदा स्मारकाचं काम सुरू करू. त्याच्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी तात्काळ निधी आम्ही उपलब्ध करून देतोय. आणि त्यासाठी सदाभाऊचं जोरदार टाळ वाजवून मी आता विधान पाहिजे त्याचा सदस्यच आहे. तेव्हा आम्ही दोघं देतो आम्ही दोघंच काम करायचं. ते मी आता भरजे नाही तसं म्हणा सदाभाऊ 50 लाख पाहिजे 50 लाख म्हणून परत आम्ही साकारणी कशी म्हणजे सुरुवात करायला गोपाळाकडे निधी आहे. आणि त्यामुळे तात्काळ हे काम सुरू करू. आमचे अनेक विधान परिषदेचे मित्र आहेत. कारण देवाभाऊ आपला येतात असा आहे. देवाभाऊ इतकी ताकद आमच्या पाठीमागे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभा करतील. नक्कीच एक भव्य दिव्य देखणं स्मारक हे आपल्या इंगवली गावामध्ये कोणीय दादा कोंगे साहेबांचं उभं आहे. आणि म्हणून आपण याच्यासोबत 8 ऑगस्टला करू. त्याची पायाबंदी करू. कुणाला बोलायचं काय बोलायचं पण जेव्हा स्मारक नाही करून तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय घेतली स्वागत माननीय मुख्यमंत्री महोदयच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथे मला वाटतं 4 एप्रिल त्यांची पुण्यतिथीचा दिवस आहे. आणि आपण असा प्रयत्न करूया ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 7-8 महिने आपल्या हातामध्ये तेवढ्या विषयामध्ये आपलं गायमुखाजवळचं स्मारक आपलं तयार होईल. आणि म्हणून ही सदाभाऊनी संकल्पना मांडली आहे की दादांच्या गावामध्ये आल्याच्या नंतर दादांचं जे पूर्ण आयुष्य जे चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी घालवलंय त्यातले तज्ञ लोकांच्या करून आपण काय तज्ञ सगळी मंडळी आहे. त्याच्यातले कुठले विषय पुढे घ्यायचे कुठले टॅक्स घ्यायचे त्यातून काय संदेश द्यायचा त्याचा एक चांगलं स्टुडिओ तयार करता येतो का अशा पद्धतीचं एक वेगळं डिझाईन आपण केलं पाहिजे. आता त्यासाठी जागेची काय परिस्थिती आहे काय त्याच्या पण सगळी चर्चा करू आणि मग त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. जागेचा विषय तुम्ही गावकऱ्यांनी मिटवला निधीचा विषयाची काहीच अडचण नाही. तुम्हाला लागलं तेवढं निधी माननीय मुख्यमंत्री महोदय देतील चिंता नंतर जागा आपल्याला विषय खूप महत्वाचा आहे. आणि हे गाव तुम्ही इतके नशिबाना म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायाची लोक आहे. इथून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे आणि तिन्ही बाजून तुमचं बेटासारखं तुमचं काम आहे. तिन्ही बाजूच्या नदी आहे. लोक पाहण्यासाठी आता एक घागर पाणी मिळावं म्हणून 5-5 किलोमीटर लोकांना पायपीट करावी लागते. आणि तुम्ही तर इतके भाग्यवान आहात की तुमच्या तिन्ही अंगाने नदी वाहती आहे. आणि गावासारखं एकदम मोठ्या उंचीचं व्यक्तिमत्व त्यांचा जन्म आपल्या गावामध्ये झालाय. आणि एवढा मोठा बादशाह माणूस आहे हा. हिंदी चित्रपट मानायला सुद्धा बघायला की बुवा चित्रपट येतोय का शुक्रवारी नाही तर आपलं घर जाणायचं. त्या काळामध्ये मराठीचा एवढा दबदबा निर्माण करून ही सोपी गोष्ट नाही. 9 सदर चित्रपट 25-25 आठवडे चालणं गिनीज बुक मध्ये त्याची नोंद होणं हे काय येडेगावड्या लोकांचं कामच नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्याच्या आयुष्यामध्ये नैराश्य आहे ज्याच्या आयुष्यामध्ये निराश आहे ते राणा तालुक्याचा पिक्चर बघावं तो कधीच निराश राहणार नाही. कुठलंच गुंड त्याला येणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे इतक्या मोठ्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाच्या भाऊ आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती पण करूया की चित्रपट सृष्टीमध्ये कलाकारांना जो पुरस्कार दिला जातो तो दादांच्या नावानं मोठा पुरस्कार राज्य सरकारनं चालू केला. दररोज त्याच्या नावानं पुरस्कार हा चित्रपट सृष्टीमध्ये देण्याची आवश्यकता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाचं हे गाव आहे. तर आपण लोक पण खूप येतो. आम्ही युट्यूबवरती आम्ही सारखं सर्च करू. हे सगळे तुमचे चौकातले सगळे आम्ही युट्यूबवरती सगळे बघितलेलं आहे. कारण तुमचं गाव बरेच लोक येतात. इथं वेगवेगळे व्हिडिओ तयार करतात. तिथनं मुलके खानचे व्हिडिओ तयार करतात. तुमच्या गावात ते मंदिरांचे तिकडचं युट्यूबवरती खूप माहिती आहे तुमच्या गावाच्या विषयी. तर आता जेव्हा पुढं लोक येतील तेव्हा दादांचं एक भव्य स्मारक त्यांना पाहता येईल.
कला क्षेत्रामध्ये जी नवीन मुलं काम करणार आहेत दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना इंगवलीला येता येईल आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या या कला क्षेत्रामध्ये उंच अशी भरारी घेता येईल अशा पद्धतीचे भव्य दिव्य स्मारक आपण आपल्या गावामध्ये करूया. हा संकल्प आपण सगळेजण करू. आमचं दुसरं काही भाषण करायचं काही आम्हाला असली आवश्यकता नाही. बांधल साहेबांना मी धन्यवाद देतो मनापासून. एक खूप चांगला अधिकारी आहे घराचं. मी त्यांच्यावर आराम आहे आणि त्यांना माझी नाराजी परवडीला समाला अजिबात वाटत. मी नाराजी यासाठी जर येत नाही माझ्या मतदारसंघात. मी चला माझी मिसेस पुण्याला मला भेटायचं जायला बरं होतंय. एवढा चांगला अधिकारी आहे. लोकांना समजावून करा, लोकांना कुणाला अन्याय करायची भूमिका नाही, सगळ्यांना समान द्यायची भूमिका. असा एक अधिकारी आम्हाला खानापूर आठवड्याला गेल्या 3 वर्षापासून मिळालाय आणि त्यांचं हे जन्मगाव आहे. आणि ते आम्हाला इतकं जर लिंकिंग चांगलं झालं की ज्यांचा आम्ही शोध घेत होतो ज्या गावाला तिथं जायचं कोणाला बोलायचं कोणाला ते बाळासाहेबांना जाऊन निघाले मुलं आमचे सगळी टेन्शन मिटून गेलेले आहे. आणि त्यामुळे हे काम आपण हातामध्ये घेऊ. अनेक विधान परिषदेचे सदस्य आमचे सहकारी मित्र आहेत, अनेक राज्यसभेचे सदस्य आमचे सहकारी मित्र आहेत. गौतम आहे, लागणारा निधी त्यांच्याकडून घेऊ आणि मोठ्या प्रमाणात निधी जर लागला तर तो निधी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून घेऊ. परंतु तुम्ही फक्त आयडिया माना गावातील लोक त्या आयडिया पूर्ण करण्यासाठी देवाभाऊचं सरकार अत्यंत सक्षम आहे आणि ते नक्की आपल्या ज्या मागणीचा योग्य विचार करून सन्मान आपल्या गावचा करतील. आणि महाराष्ट्रामध्ये दादांचं स्मारक हे असं चर्चेचा विषय होईल असं एक चांगलं स्मारक आपण इंगळे गावामध्ये बनवू. एवढंच या निमित्तानं बघतो तुम्ही सगळे गावकरी इतक्या मोठ्या संख्येनं आज आम्ही याला म्हणून थांबला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सगळेजण चर्चा करून बोलाव्या. तुमची काय मतं असतील तर तुम्ही बिंदास मांडा आणि ही मतं मांडल्याच्या नंतर आपण जागा बघायला जाऊ आणि जागा बघून त्याच्यानंतर मग आपण तयारी करू. हिंगवली गावामध्ये ज्यांचा कला क्षेत्रामध्ये प्रचंड असा दबदबा काली होता, आजही आहे आणि तो उद्याही राहील. असा कलाकार पुन्हा महाराष्ट्रात कोणी नाही. त्यांची गाणी नेहमी ऐकत राहावीत. ते किती जरी वेळा ऐकलं तर ते परत ऐकावं, परत ऐकावं, परत ऐकावं. प्रत्येक गाण्याला, प्रत्येक शब्दाला, प्रत्येक गाण्यातल्या कडव्याला एक वेगळं महत्व आहे. आणि त्यांचा जन्म या गावात झालेला आहे, जी त्यांची जन्मभूमी आहे. अशा स्वर्गीय दादा कोंडके यांच्या जन्मभूमीमध्ये आज आपण सर्वजण एकत्रित आलो आहे. मी खरं तर माझ्या आयुष्यातला हा अत्यंत महत्वाचा दिवस मानतो की आज इंगवली गावामध्ये मला येता आलं, तुमच्याशी बोलता आलं. आणि याचं सर्व श्रेय हे आमच्या तालुक्याचे प्रांत अधिकारी माननीय बांधल साहेबांना जाते. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता सदाभाऊनी खूप सविस्तर असं दादांच्या विषयी मत व्यक्त केलं. आम्ही काय कारणासाठी आलोय त्याची भूमिका मांडलेली आहे. आमचे पूर्वीचे तहसीलदार साहेब माननीय खरात साहेब इकडं प्रांत माहितच नव्हतं. आता बांधल साहेबांनी आमचे प्रांत साहेब इकडे येणार आहेत. नजर साहेब आपले तहसीलदार साहेब आहेत. कोंडके साहेबांचे पुतणे इथं आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदाभाऊनी नावं घेतलेली सर्व मंडळी आणि तुम्ही सर्वजण गावकरी यांना सर्वांना मी नमस्कार करतो. खरं तर मराठी भाषेमध्ये प्रत्येकाचा कोणी आवडता हिरो असतो, कुणी नेता असतो किंवा अन्य क्षेत्रामध्ये काम करणारे प्रत्येकाचे आयडॉल असतात. आता माझा सर्वात आवडता हिरो म्हणजे दादा कोंडके आहे. म्हणजे हिंदीमध्ये माझा एवढा कोणी आवडता हिरो नाही, परंतु दादा कोंडके यांना मी खूप मानतो आणि त्यांचा मी निश्चिम चाहता आहे, निश्चिम भक्त आहे. आणि सातत्यानं माझी सदाभाऊची चर्चा होती या विषयावर. आता सदाभाऊ पण कसे कलाकारच आहेत त्यामुळे ते सगळे क्षेत्राची माहिती आहे. आता त्याला एक चित्रकला आहे ते पण आता 1-2 महिने शूटिंगला जाणार आहेत. त्यामुळे सदाभाऊ मध्ये पण एक असा कलाकार दडलेला आहे आणि कलाकाराला नेता असलो अशी परिस्थिती सदाभाऊच्या माध्यमातून लोकांना रचली आहे. आमची सारखी चर्चा होती. मी बाळासाहेबांना फोन लावला गेल्या दिवशी की मला भोर तालुक्यामध्ये दादांचं गाव म्हणतात, आमचं गाव म्हणजे दादांचं गाव आहे, त्यामुळे साहेब आपल्याला भेटायला लागतंय. तर साहेबाला बोलवून घेतलं, चर्चा ती तासभर केली आणि खूप दादांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग आम्हाला सांगितले. त्यांचं आणि घरगुती नातं कसं आहे माझं साहेबांचं आणि कोंडके परिवाराचं त्याच्याविषयी त्यांनी खूप आम्हाला माहिती दिली.
आणि मग आमचं ठरलं की बाबा आता आपण इंग्लंडला जायचं. अरे एवढा मोठा माणूस आहे आणि त्याचं स्मारक हे खरं आपल्यासाठी लाजीरवाणी म्हणजे गावचा विषय नाही. त्याच्यामध्ये कुणीतरी पुढे लीड घेणं गरजेचं होतं. तुम्ही बघितलं राज्यामध्ये पुढाऱ्यांची बाप गेली का 20-20, 30-30, 40-40 कोटीचं स्मारक होता. कोण जात आहे कुणी चालू नाही. 2-4 वर्ष लोक जातात पुढे ते कोणी फिरकत पण नाही. अरे दादासाहेबचा एवढा मोठ्या उंचीचा कलाकार म्हणजे आता भाऊनी त्यांचं वर्णन केलं वेगवेगळ्या विषयामध्ये. अरे किती प्रत्येक शब्दामध्ये आलाय. त्याच्या प्रत्येक पिक्चरमध्ये एवढे संदेश आहेत. म्हणजे सरकारला असतील, प्रेझेंटेला असतील, त्या अधिकाऱ्यांना असतील, नवीन तरुणाईला असेल, उद्योजकांना असेल, भांडवलदारांच्या बाबतची त्यांची भूमिका असेल. प्रत्येक पिक्चरमध्ये त्यांची भूमिका आहे. डबल मिनिंग आहे, डबल मिनिंग आहे. त्या डबल मिनिंगचा आता यायला प्रत्येक गोष्टीमध्ये दादानी जी भूमिका मांडली आहे. आता एक पाठ मी बघितलं आणि कराडमध्ये विमानतळ आहे, एकाच पण विमान आहे. काय एवढे सगळ्या शहरामध्ये विमानतळ आहे, खाली तर कोणाचं विमानच नसतं. मांडणी त्यांची बघा त्यांच्या विषयामध्ये कशी आहे. आणि म्हणून आता मी त्यांच्या इतिहासामध्ये जात नाही. आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो त्याच विषयावरती मी बोलतो. मी सदाभाऊंना आमच्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही उद्या आम्हाला 50 लाख रुपयाचं पत्र पहिलं द्या. म्हणजे आपण टाकायला जाऊ तो बांधव साहेब तुम्ही आता चर्चा झाली नाही जी गायमुखाजवळ 12 ते ग्रामपंचायतीची जागा आहे. तर आपण पहिल्यांदा काम सुरुवात करू गायमुखाजवळ. आता आपण जाऊ की मान्य तुमचं काही चर्चा आपण चर्चा करू याच्यानंतर आमच्या बोलण्याच्यानंतर. पहिल्यांदा 8 ऑगस्ट त्यांचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी आपल्याला उधळ मारायची आहे. आता आपण बोलतोय 6 जूनला. 18 तारखेपर्यंत आचारसंहिता 22 तुमची बिनविरोधच आहे. त्यामुळे आता विषय नाही. उद्या तुम्ही उदाहरण द्या, आपलं काम सुरू होईल. आपण डिझाईन वगैरे तयार करू. 2-4 प्रकारचे तुम्ही करा, आम्ही करतो. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळे लोक असतात चांगल्या क्वालिटीची, त्यांच्याकडून आपण डिझाईन त्यांना दाखवू. पहिल्यांदा दिवस स्मारकाचं काम सुरू करू. त्याच्यासाठी त्या 50 लाख रुपये निधी तात्काळ उद्याच आम्ही उपलब्ध करून देतोय. आणि त्यासाठी सदाभाऊचं जोरदार काय बाबून मला पुढे आपला मी आता विधान पैसे देत सदस्य आहे. त्यामुळे आम्ही दोघं तिथं आम्ही दोघंच काम करायचं. मी आता भरजी नायकांचं स्मारक सदाभाऊचे 50 लाख माझे 50 लाख मग परत आम्ही सातारा बेसतो. म्हणजे सुरुवात करायला लोक आमच्याकडे निधी आहे. आणि त्यामुळे तात्काळ हे काम सुरू. आमचे अनेक विधान परिषदेचे मित्र आहेत. कारण देवाभाऊ आपला एखादा असा आहे, देवाभाऊ इतकी ताकद आमच्या पाठीमागे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभा करतील. नक्कीच एक भव्य दिव्य देखणं स्मारक हे आपल्या इंगवली गावामध्ये कोणीय दादा मोगे साहेबांचं उभा आहे. आणि म्हणून आपण याची सुरुवात हा गाभोला करू. त्याची पायाभरणी करू. कुणाला बोलवायचं काय बोलायचं. पण जेव्हा स्मारक तयार करू तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय देखील स्वागत उद्घाटनाला. माननीय मुख्यमंत्री महोदय या उद्घाटनाच्या निमित्ताने इथे मला वाटतं 4 एप्रिल त्यांची पुण्यतिथीचा दिवस आहे. आणि आपण असा प्रयत्न करूया ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 7-8 महिने आपल्या हातामध्ये. तेवढ्या विषयामध्ये आपलं गायमुखाजवळचं स्मारक आपलं तयार होईल. आणि मग ती सदाभाऊंनी संकल्पना मांडली आहे की दादांच्या गावामध्ये आल्याच्या नंतर दादांचं जे पूर्ण आयुष्य जे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी घालवलंय त्यातले तज्ञ लोकांच्याकडून आपण त्या तज्ञ सगळी मंडळी नाही. त्याच्यातले कुठले विषय पुढे घ्यायचे, कुठले टायपी घ्यायचे, त्यातून काय संदेश द्यायचा, त्यांचा एक चांगलं स्टुडिओ तयार करता येतो का, अशा पद्धतीचं एक वेगळं डिझाईन आपण केलं पाहिजे. तर त्यासाठी जागेची काय परिस्थिती आहे, काय आहे, त्याची आपण सगळीजण चर्चा करू आणि मग त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. जागेचा विषय तुम्ही गावकऱ्यांनी मिटवला, निधीचा विषयाची काहीच अडचण नाही. तुम्हाला लागेल तेवढं निधी माननीय मुख्यमंत्री महोदय तेवढं चिंता नंतर जागा आपल्याला विषय खूप महत्वाचा आहे. आणि हे गाव तुम्ही इतके नशीबवान आहात. म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायाने युक्त आहात. इथून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि तिन्ही बाजूला तुमचं पेटासारखं तुमचं काम आहे. तिन्ही बाजूच्या नदी आहे. पाण्यासाठी आता एक घागर पाणी मिळावं म्हणून 5-5 किलोमीटर लोकांना पायपीट करावी लागते. आणि तुम्ही तर इतके भाग्यवान आहात की तुमच्या तिन्ही अंगाच्या नदी वाहते. आणि दादासारखं एकदम मोठ्या उंचीचं व्यक्तिमत्व त्यांचा जन्म आपल्या गावामध्ये झालाय. आणि एवढा मोठा बादशाह माणूस आहे हा. हिंदी चित्रपट मालिका लोक बघायला लागली की दादा चित्रपट येतोय का शुक्रवारी, त्याचं आपलं घर झालंय. म्हणजे त्या काळामध्ये मराठीचा एवढा दबदबा निर्माण करणं ही सोपी गोष्ट आहे. 9 सरळ चित्रपट 25-25 आठवडे चाललं, गिनीज बुक मध्ये त्याची नोंद होणं
हे काय येण्यागावाल्या लोकांचं कामच नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्याच्या आयुष्यामध्ये नैराश्य आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये निराशा आहे, तिथे राणा कोलगेचा पिक्चर बघावं, तो कधीच निराश राहणार नाही, कुठलंच दुःख त्याला येणार नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणजे इतक्या मोठ्या गोष्टीचं व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाच्या जे भाऊ आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती पण करूया की चित्रपट सृष्टीमध्ये कलाकारांना जो पुरस्कार दिला जातो तो दादाच्या नावानं मोठा पुरस्कार राज्य सरकारनं चालू केला होती दरवर्षी. तर त्यांच्या नावानं पुरस्कार हा चित्रपट सृष्टीमध्ये देण्याची आवश्यकता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाचं हे गाव आहे. तर आपण लोक पण खूप येतो. आम्ही युट्यूबवरती आम्ही सारखं सर्च करू, हे सगळे तुमचे चौकातले सगळे आम्ही युट्यूबवरती सगळे बघितलेलं आहे. कारण तुमचं गाव बरेच लोक येतात, इथं वेगवेगळे व्हिडिओ तयार करतात, तिथं गोल्डन फार्मचे व्हिडिओ तयार करतात, तुमच्या गावात मंदिरांचे इकडचे तिकडे युट्यूबवरती खूप माहिती आहे तुमच्या गावाच्या विषयी. तर आता जेव्हा पुढं लोक येतील तेव्हा दादांचं एक भव्य कृती स्मारक आहे. त्यांना पाहता येईल कला क्षेत्रामध्ये जी नवीन मुलं काम करणार आहेत, दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना इंगवलीला येता येईल. आणि त्यांच्या आशीर्वाद घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या या कला क्षेत्रामध्ये उंच अशी वराणी घेता येईल. अशा पद्धतीचे भव्य दिव्य स्मारक आपण आपल्या गावामध्ये करूया. हा संकल्प आपण सगळेजण करू. आमचं दुसरं काही भाषण करायचं काही आम्हाला आवश्यकता नाही. बांधल साहेबांना मी धन्यवाद देतो मनापासून. हे खूप चांगला अधिकारी आहे घरातले. मी त्यांच्यावर नाराज आहे आणि त्यांना माझी नाराजी परवडेल असं मला अजिबात वाटतं. कारण मी नाराजी यासाठी जर नाही येत नाही माझ्या मतदारसंघात. मी चालत माझी मिसेस पुण्याला आहे, मला विट्याचं जायला बरं होते. एवढा चांगला अधिकारी आहे. लोकांना समजावून करा, लोकांच्या फुलांचा अन्याय करायची भूमिका नाही, सगळ्यांना समान न्यायाची भूमिका. असा एक अधिकारी आम्हाला खानापूर आठवड्याला गेल्या 3 वर्षापासून मिळाला आहे. आणि त्यांचं हे जन्मगाव आहे. आणि ते आम्हाला इतकं जर लिंकिंग चांगलं झालं की ज्यांचा आम्ही शोध घेत होतो त्या नावाचा जायचं कुणाला बोलायचं कोणाला ते बागसाहेबांना गाव निघाल्यामुळे आमचे सगळी टेन्शन मिटून गेलेले आहे. आणि त्यामुळे हे काम आपण हातामध्ये घेऊ. अनेक विधान परिषदेचे सदस्य आमचे सहकारी मित्र आहेत, अनेक राज्यसभेचे सदस्य आमचे सहकारी मित्र आहेत. गौतम आहे, लागणारा निधी त्यांच्याकडून घेऊ. आणि मोठ्या प्रमाणात निधी जर लागला तर तो निधी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून घेऊ. परंतु तुम्ही फक्त आयडिया मांडा गावातले लोक. त्या आयडिया पूर्ण करण्यासाठी देवाभाऊचं सरकार अत्यंत सक्षम आहे. आणि ते नक्की आपल्या ज्या मागणीचा योग्य विचार करून सन्मान आपल्या गावचा करतील. आणि महाराष्ट्रामध्ये दादांचं स्मारक हे असं चर्चेचा विषय होईल असं एक चांगलं स्मारक आहे. आपण इंगवली गावामध्ये बघू. एवढंच या निमित्तानं बघतो तुम्ही सगळे गावातले इतक्या मोठ्या संख्येनं आज आम्ही याला म्हणून थांबला. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सगळेजण चर्चा करून पडावे. तुमची काय मतं असतील तर तुम्ही बिंदास मांडा. आणि ही मतं मांडल्याच्या नंतर आपण जागा बघायला जाऊ. आणि जागा बघितल्याच्या नंतर मग आपण काय करू. इंगवली गावामध्ये ज्यांचा कला क्षेत्रामध्ये प्रचंड असा दबदबा कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही राहील, असा कलाकार पुन्हा महाराष्ट्रात कोणी